सलाम सर्वांना पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात तुम्हा सर्वांचा आज सकाळी ह्या पवित्र अभ्यासामध्ये स्वागत करीत आहे. आणि आपण चौथं तत्व शिकत आहोत, देवपुत्र. आणि ज्यामध्ये काल आपण शिकत होतो की येशू ख्रिस्ताचे दोन स्वभाव, मानव पुत्र म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे देवपुत्राचे दोन स्वभाव. आणि पहिला स्वभाव आपण काल शिकलेला आहे, तो म्हणजे अ येशू ख्रिस्ताचा दैवी स्वभाव. त्या दैवी स्वभावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे देव म्हणून ह्या भूतलावरती वावरला, कशा प्रकारे त्याच्या भावना होत्या, दैवी भावना होत्या, आचरण होतं, किंबहुना विचारसरणी होती, कशा प्रकारे लोकांनी त्याच्या दैवी स्वभावाला प्रतिसाद दिला, ह्या सर्व गोष्टी आपण काल थोडक्यात पाहिलेल्या आहेत. आज जो दुसरा स्वभाव आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त खरोखर मानव देखील होता. पहिली गोष्ट आपण पाहिली की येशू खरोखर देव होता, आणि दुसरी गोष्ट येशू ख्रिस्त खरोखर मानव देखील होता. हे दोन स्वभाव प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दैवी गुणासोबत येशू ख्रिस्ताच्या ठायी मानवी गुणही आहेत असे बायबल प्रतिपादिते. या शिकवणीचा स्वीकार करणे फार महत्वाचे आहे. देह धरून आलेला येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करीतो तो तो देवापासून आहे. जो जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो तो देवापासून नाही. ख्रिस्ताच्या ख्रिस्ताचा मानवी जन्म, त्याची वाढ, विशेष लक्षणे आणि त्याची व्यक्तिशः साक्ष ही सर्व त्याच्या मानवताची साक्ष देतात. आपण ज्यावेळेस बायबल वाचतो, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याचा जन्म झाला, बायबल असं सांगतं, वचन अगदी स्पष्ट, की प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या व माणसाच्या भयात ज्ञानात कृपेत वाढत गेला. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण मानव होता, हा पूर्ण देव होता. ह्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवणं हे आमच्यासाठी अतिशय अगत्याचं आहे. आणि वचन आम्हाला असं सांगतं की जो जो आत्मा कबूल करतो की तो देवापासून आहे. जो जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो देवापासून नाही. अर्थात जर आम्ही येशू ख्रिस्ताला देव आणि मानव म्हणून आपण कबूल करत नाही, तर आपण देवापासून नाही, किंवा आम्ही देवाला ओळखत नाही. कारण की ही देवाची योजना होती, तिला आपण ओळखलं पाहिजे आणि स्वीकारलं पाहिजे. त्याचा मानवी जन्म, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. येथे देह म्हणजे मानवी स्वभाव, स्वर्गापेक्षा कमी प्रतीचा. शब्द स्पष्ट स्पष्ट शब्दात पौल म्हणतो, देवाने आपल्या पुत्राला पाठविले, तो स्त्रीपासून जन्मलेला. ख्रिस्ताला मनुष्याच्या प्रतिरूपाचे आणि मनुष्य प्रकृतीचे बनविले. मानवी स्वभावातील देवाच्या हा प्रगटीकरणाला सुभक्तीचे रहस्य म्हटले आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की ज्यावेळेस योहान शुभवर्तमान लिहित आहे, तो काही लोकांना सामोरे ठेवून हे शुभवर्तमान लिहित आहे. जरी यहुदी लोक त्याच्या समोर आहेत, परंतु त्या ठिकाणी ग्रीक लोक किंवा ग्रीक संस्कृतीमध्ये सुद्धा काही लोक असे होते की ज्यांना हे वाचणं किंबहुना त्यांच्यापर्यंत हे शुभवर्तमान पोहोचवणं अतिशय गरजेचं होतं. आणि म्हणून काही अ, तत्वज्ञानिक भाषा किंबहुना जी भाषा ग्रीक लोकांना समजेल अशा भाषेमध्ये शुभवर्तमानाचं लिखाण करणं हे अगत्याचं होतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण जेव्हा शब्द म्हणतो, पवित्र शास्त्रामध्ये शब्द किंवा वाणी किंवा देवाची वाणी, देवाचा शब्द, याला अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्याबद्दल वाचतो, आपल्या लक्षात येतं की परमेश्वराच्या शब्दाने सृष्टीची निर्मिती झाली, परमेश्वराच्या शब्दाने पृथ्वी थरथरली, परमेश्वराचा शब्द अग्नीसारखा आहे, परमेश्वराच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आणि या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात की शब्द हा किती पॉवरफुल वर्ड आहे, किती पॉवरफुल याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुरुवातच योहान शब्दाने करत आहे. आपल्याला उत्पत्तीमध्ये सुद्धा ही गोष्ट पाहायला मिळते, आणि इथे सुद्धा तो प्रभू येशू ख्रिस्ताला शब्दाची उपमा देत आहे, जी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट ही आम्हाला समजून घेतली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे. आणि प्रारंभी शब्द होता, परंतु त्या शब्दाने मानवामध्ये वस्ती केली. आणि या ठिकाणी शब्द म्हणजे मनुष्याचा स्वभाव,
असं या ठिकाणी त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे मनुष्याच्या स्वभावाने मानवामध्ये त्या ठिकाणी वस्ती केलेली आहे. ख्रिस्ताच्या वंशावळीत त्याला दाविदाचा पुत्र आणि अब्राहमाचा पुत्र म्हटले आहे. मानवी स्वभावाप्रमाणे तो दावीद वंशात जन्मला आणि तो मरियाचा पुत्र होता. जरी तो इतर मुलाप्रमाणे स्त्रीपासून जन्माला होता, तरी त्याच्यामध्ये फार फरक आणि असामान्यता होती. मरिया कुमारी होती. तिच्या पोटचा गर्भ पवित्र आत्म्यापासून होता. मातेद्वारे तो खरा मानव होता, असे तो विदित करू शकत होता. त्याची मानवी वाढीच्या नियमाशी येशूचा संबंध होता. तो वाढत वाढत बलवान होत गेला व ज्ञानाने परिपूर्ण झाला. वयाच्या 12व्या वर्षी त्याला दैवी कार्याची जाणीव झाली. बालवयात तो आपल्या आईबापाच्या आज्ञेत होता. वधस्तंभाकडे जाणाऱ्या मार्गावरील खडतर आणि दुःखी प्रसंग त्याची एकसारखी वाढ होण्यास सहाय्यक आणि महत्वाचे ठरले. त्याने जे दुःख सोशिले त्याने करून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि त्याद्वारे परिपूर्ण होऊन आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुगीचा तारण करता. तथापि वाढ होत असताना त्याच्या हातून पाप घडले नाही. आता प्रभू येशू ख्रिस्त मानव म्हणून जन्मास आला आणि त्याची मानव म्हणूनच वाढ झाली. कारण की ज्या घरामध्ये तो वाढला ते घर सुताराचं घर किंवा त्याला सुताराचा पोर म्हणूनच ओळखलं गेलं. आणि त्या ठिकाणी वाढत असताना जसं सर्वसाधारण एखादं मुलगा किंवा एखादा मनुष्य लहानपणापासून आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत असतो, त्यांचं ऐकतो, त्यांचं ऐकत तो वाढतो, मोठा होतो. तशाच प्रकारे येशू ख्रिस्त सुद्धा आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत वाढला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाढला. हे आपल्याला बायबल सुद्धा नमूद करतं. आणि आज आपण हे सुद्धा शिकत आहोत की त्याची जी वाढ आहे ही काही खूप विशेष वाढ किंवा इतरांपेक्षा त्याला वेगळी काहीतरी सुविधा वगैरे असं काही नाही. तो तुमच्या आणि माझ्यासारखाच मानवी पद्धतीने मानवी घरामध्ये मानवी कुटुंबामध्ये येशू ख्रिस्त वाढला. योसेफ आणि मरिया हे ज्याचे आईवडील आहेत, त्यांच्या आज्ञेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक मानव म्हणून त्या ठिकाणी तो वाढलेला आहे. अर्थात आई वडील जे काही सांगत होते, जे काही मार्गदर्शन येशू ख्रिस्ताला करत होते, त्या सर्व गोष्टी तो पाळत होता. ते आज्ञापालन तो करीत होता. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण लक्षात ठेवली पाहिजे. जो जगाचा निर्माता आहे, जो देव आहे, जो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, परंतु तो मानव पुत्र म्हणून या भूतलावरती जरी तो देवाचा पुत्र होता, परंतु त्याने आपल्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये वाढणं सुद्धा त्याला देखील तितकंच महत्व दिलेलं आहे. त्याला पुरुष म्हणण्यात आले. तिसरी गोष्ट, त्याला पुरुष म्हणण्यात आले. बाप्तिस्मा करणारा योहान आणि पेत्र त्याला पुरुष म्हणतात. पौल म्हणतो एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेने मेलेल्याचे पुनरुत्थान करणारा हा मनुष्य, देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. शत्रूशी बोलताना तो स्वतःला मनुष्य म्हणतो. देवापासून ऐकलेले सत्य तुम्हाला सांगितले त्या मनुष्याला, म्हणजे मला तुम्ही आता जीव माराव्यास पाहत आहात. जेव्हा आपण मनुष्य म्हणतो याचा अर्थ तो परिपूर्ण वाढ झालेला किंवा प्रौढ, ज्याच्यामध्ये शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक ह्या सर्व गोष्टींनी परिपूर्ण परिपक्व ज्याला आपण म्हणूया, अशी ज्यावेळेस परिपक्वता त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये येते, त्याला आपण म्हणतोय की आता मनुष्य झालेला आहे किंवा हा परिपक्व मनुष्य आहे. त्याला आपण मानव मनुष्य असं म्हणू शकतो. आणि ही मनुष्यता पवित्र शास्त्र प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगत आहे की आता तो मनुष्य म्हणून परिपक्व झालेला होता. आणि त्याच्या परिपक्वतेची, मानवतेची, मनुष्यत्वाचे या ठिकाणी पाऊल, पेत्र आणि इतर लोक त्याच्याबद्दल साक्ष देत आहेत. स्वतः येशू ख्रिस्त सुद्धा स्वतःबद्दल त्या ठिकाणी साक्ष देताना आपल्याला दिसतो. हे का गरजेचं होतं? कारण की येशू ख्रिस्त फक्त देव म्हणून या भूतलावरती आला नव्हता. त्याने जो अवतार घेतला किंबहुना ज्या मानवी अवतारामध्ये त्या भूतलावरती आला, त्याच्यामध्ये तो मनुष्य म्हणून सुद्धा समाजासमोर, लोकांसमोर, जगासमोर वावरणं आणि जाहीर करणं हे अतिशय महत्वाचं होतं. आणि म्हणून त्याला पुरुष म्हणण्यात आले. याचा अर्थ परिपक्व एक मनुष्य, परिपक्व एक पुरुष. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याची मानवी लक्षणे, त्याने मानवाला देवदूतापेक्षा किंचित देवाने मानवाला देवदूतापेक्षा किंचित कमी निर्माण केले आहे. त्याप्रमाणे येशूविषयी पवित्र शास्त्रात म्हटले आहे
त्याला देवदूतापेक्षा किंचित कमी केले होते. त्याच्या मानवी स्वभाव निर्माण केलेला होता. त्याच्या ठायी मानवतेपेक्षा अतिशय श्रेष्ठ बुद्धी सामर्थ्य किंवा सुपर ह्युमन नव्हते. पहा किती स्पष्ट आपल्याला या ठिकाणी आजच्या सिद्धांतामध्ये लक्षात येतं, की एक तो जसा एक मी म्हणालो, की एक परिपक्व मनुष्य असतो, साधारण मनुष्य, तशाच प्रकारे येशू ख्रिस्ताची वाढ झालेली होती. इतर त्या मानवापेक्षा अतिश्रेष्ठ किंवा सुपर ह्युमन किंवा आणखीन काहीतरी खूप श्रेष्ठ त्याच्यामध्ये असं काही नव्हतं, की मला तसं देण्याचा परमेश्वराने काही प्रयत्न केला नाही. बायबल सांगते त्याप्रमाणे देवदूतापेक्षा कमी, किंचित कमी असंच त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला मानव म्हणून बनवण्यात आलेलं आहे. आमच्याविषयी सुद्धा आम्हाविषयी सुद्धा बायबल सांगतं, की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यांना देवदूतापेक्षा कमी, किंचित कमी असं केलेलं आहे. ख्रिस्त खरा मानव बनणार होता. त्याच्या कार्यातील तो एक भाग होता. त्यामुळे मानवी स्वभावातील लक्षणे म्हणजे रक्त मांस त्याच्या ठायी होते. सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे त्याला बनविले होते. त्याच्या मानवी स्वभावात इतर मानवाप्रमाणे शारीरिक आणि मानसिक संवेदनशीलता होती. भूक, तहान, थकवा, चिंता या सर्व गोष्टी त्याच्या जीवनात होत्या. दुसऱ्यासाठी करीत असलेल्या सेवा कार्यात त्याने आपला सात्विक संताप, दया आणि दुःख व्यक्त केले. काही प्रसंगी तो दुःखी आणि कष्टी होऊन त्याने अश्रू ढाळले. त्याने रडून अश्रू ढाळून प्रार्थना केली. एकदा तर अत्यंत विव्हळ होऊन प्रार्थना करीत असताना रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता. त्याचे प्रार्थनाशील जीवन सरस्वी देवावर अवलंबून असल्याचे दर्शविते. हे अतिशय महत्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, की त्याच्या मानवी स्वभावात इतर मानवाप्रमाणे शारीरिक, मानसिक संवेदनशीलता होती. म्हणजे ज्या भावनिक ज्या गोष्टी परिस्थितीनुसार मनुष्यामध्ये पुढे येतात, ह्या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होत्या. आपण पाहतो की येशू ख्रिस्त रागावला, येशू ख्रिस्त रडला, येशू ख्रिस्त आनंदी सुद्धा झाला. येशू ख्रिस्ताला इतरांची दया सुद्धा आली. येशू ख्रिस्ताला इतरांची कळवळा सुद्धा आली. आपल्या मानवी जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी आपण दैनंदिन जीवनामध्ये ह्या गोष्टी अनुभवतो किंवा या गोष्टीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनुभव घेतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त जरी देवपुत्र होता, तरी सुद्धा तो परिपूर्ण मनुष्य होता. आणि मानवामध्ये, मनुष्यामध्ये ज्या भावना असतात, ज्या भावनिक संवेदनशीलता असतात, त्या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या भूतलावरील व्यावहारिक जीवनामध्ये आम्हाला अगदी स्पष्ट पाहायला मिळतात. बायबल आम्हाला सांगतं, की तो ज्यावेळेस प्रभू मंदिरात गेला, त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी क्रोध आला किंवा राग आला. आणि तो लोकांना त्या मंदिरातून, त्या व्यापाऱ्यांना सगळ्यांना तो बाहेर घालवत आहे. आम्हाला दिसतं, की ज्यावेळेस लाजार मरण पावला, त्यावेळेस येशू ख्रिस्त रडला. ज्यावेळेस त्याला गेत्सेमने बागेमध्ये तो प्रार्थनेसाठी गेला, तेथे तो अतिशय कष्टी होऊन आपल्या पित्यासमोर प्रार्थना करत आहे. म्हणजे या सर्व मानवाच्या अतिउच्च ज्या भावना आहेत, ज्यावेळेस मनुष्य अतिशय दुःखी असतो, मनुष्य ज्यावेळेस अतिशय क्रोधाविष्ट होतो, ज्यावेळेस मनुष्य अतिशय भावनाशील होतो, या सर्व भावनावश कृती ज्यावेळेस बाहेर पडते, ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात पाहायला मिळतात आणि स्पष्ट करतात, की त्याचा जो दुसरा स्वभाव आहे, मानवी स्वभाव, त्याच्यामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती वावरलेला आहे. येशूला मरणाचा अनुभव आला, त्याचे पुनरुत्थान झाले, भूत म्हणून नव्हे तर शरीरासहित. आणि येशू ख्रिस्त मानवासारखाच मरण देखील त्यांनी सोसलेला आहे. मानवासारखाच तो मेला देखील आहे आणि त्याच्यातून तो पुनरुत्थित सुद्धा झाला. आणि आम्हाला बायबल सांगतं, की तो भूत नव्हे तर तो पुनरुत्थित शरीरासह, एक नवीन शरीरासह तो त्या ठिकाणी पुनरुत्थित झालेला आहे. मानवी स्वभावाशी असलेल्या साम्याची व्याप्ती बायबल व्यक्त करते, की ख्रिस्त दुसरा आदाम आहे. तो पापमय देहासारख्या देहाने किंवा पापी मनुष्यासारखा जीवन जगत होता. पतित मानवतेशी कोणत्या पातळीपर्यंत त्याने साम्य दर्शविले, म्हणून पापमय देहासारख्या देहाने किंवा पापी मनुष्यासारखा हा वाक्यप्रचार अचूक अर्थबोध करून घेणे फार महत्वाचे आहे. चुकीच्या अर्थबोधामुळे ख्रिस्ती मंडळीच्या संबंध इतिहासात संघर्ष आणि कलह निर्माण झाले आहेत. तो पापमय देहासारखा होता. अगोदर वर्णन केल्याप्रमाणे अरण्यात
काठीवर उभारलेल्या सर्पाद्वारे ख्रिस्ताच्या मानवी स्वभावाचा अर्थबद्ध होण्यास मदत होतो. विषारी सापासारखा पितळेचा सर्प करून लोकांच्या जीवनदानासाठी त्याला काठीवर उभारण्यात आले. त्याचप्रमाणे देवपुत्राला पापमय देहासारख्या देहाने अखिल जगाच्या उद्धाराकरिता पाठविले. देहधारणा करण्या अगोदर येशू देवप्रतिमेमध्ये होता, म्हणजे प्रारंभापासून त्याचा स्वभाव दैवी होता. दासाचे रूप घेऊन त्याने दैवी अधिकार बाजूला सारला. पित्याची इच्छा पाळण्यासाठी तो आपल्या पित्याचा सेवक बनला. आपल्या देवत्वावर त्याने मानवतेचे प्रावरण घातले. पापमय देहासारखा किंवा पापी मनुष्यासारखा किंवा पतित मानवी स्वभावासारखा त्याला बनविण्यात आले. यावरून येशू ख्रिस्त पापी होता किंवा पापी विचारात तो सहभागी झाला असा अर्थ होत नाही. जरी त्याला पापमय देहासारखा बनविला होता तरी तो निष्पाप होता आणि हा निष्पापीपणा संशयातीत होता. आपल्याला माहित आहे की अरण्यात विषारी साप त्या ठिकाणी उंच करण्यात आला. ज्याला ज्याला साप चावलं जात असे त्याच विषारी साप किंवा जो पितळेचा साप अरण्यात उंच करण्यात आला होता त्याच्याकडे बघून लोक त्या ठिकाणी वाचत होते. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रभू ख्रिस्ताचं शरीर किंवा प्रभू ख्रिस्ताचं मानवी रूप जे परमेश्वराने त्याला दिलेलं आहे किंबहुना मानव म्हणून भूतलावरती जो आलेला आहे, आता तोच येशू ख्रिस्त मानव म्हणून वधस्तंभावरती जाणार होता आणि त्याच्याकडे बघून किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्या बलिदानाने अनेक लोकांचं तारण त्या ठिकाणी होणार होतं. जरी तो मानवी शरीरात या भूतलावरती वावरत होता, देवपुत्र मानव म्हणून जरी वावरत होता तरी देखील त्याच्यामध्ये आम्हाला पाप हे आम्हाला आढळलं नाही किंवा तो पाप करत होता किंवा पापमय जीवन जगत होता असं मुळीच नाही. कारण की तो पूर्णपणे, आपण जर विचार केला, एक गोष्ट आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा मुद्दा असं सांगत आहे आम्हाला, बायबलमध्ये आदाम आणि ख्रिस्त याची तुलना आदामाला पहिला मनुष्य आणि ख्रिस्ताला शेवटला आदाम म्हटलेला आहे. आता पहिला आदाम जो एदेन बागेमध्ये परमेश्वराने बनवला आणि शेवटला आदाम किंवा दुसरा आदाम जो येशू ख्रिस्त आहे, जो मानवी स्वरूपामध्ये भूतलावरती आला. याचा अर्थ काय की पहिला आदाम आणि शेवटला आदाम, याचा अर्थ मध्ये मनुष्य वंशावळी झाली नाही. काय मनुष्य वंशावळी झाली, मानव झाले, मानव जन्मास आले, मनुष्य जन्मास आले, सर्व काही झालं. परंतु पवित्र शास्त्र एवढे सारी मनुष्य वंशावळी किंवा अनेक मनुष्य जन्मास आले तरी देखील पहिला आदाम आणि दुसरा आदाम हे दोन गोष्टी आपल्याला स्पष्ट करत आहे. पहिला आदाम कसा परमेश्वराने बनवला होता की तो अगदी देव सदृश होता, देवाच्या स्वभावाचा होता. देवाने स्वतःच्या स्वरूपाचा त्या ठिकाणी प्रतिरूपाचा मनुष्य त्या ठिकाणी बनवला होता. म्हणजे देवाचा स्वभाव जसा आहे तशा स्वभावाचा मनुष्य, तशा स्वभावाचा आदाम परमेश्वराने एदेन बागेमध्ये बनवला होता. आता हा जो शेवटचा आदाम आहे किंवा दुसरा आदाम आहे, हा देखील तसाच आदाम आहे आणि तो देखील देवाच्या स्वभावाचा आहे. जसं आपण सुरुवातीला पाहिलं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवा स्वतः शब्द देही झाला, त्या शब्दाने मानवामध्ये वस्ती केली. शब्द याला आजच्या वाचनातून आम्हाला असं लक्षात येतं की शब्द म्हणजे स्वभाव, देवाचा स्वभाव, आणि त्या देवाच्या स्वभावाने मानवामध्ये वस्ती केली. जो स्वभाव आदामाला होता तो स्वभाव येशू ख्रिस्ताला सुद्धा या ठिकाणी दुसऱ्या आदामाला सुद्धा देण्यात आलेला आहे. याचा अर्थ की हा स्वभाव आदामाला जपता आला नाही, सांभाळता आला नाही, म्हणून हा दुसरा आदाम आला, ज्याने देवाचा स्वभाव सांभाळला, देवाच्या स्वभावाची काळजी घेतली, देवाच्या स्वभावाकडे बारकाईने लक्ष दिलं. तो स्वभाव त्याने आपल्यापासून जाऊ दिला नाही आणि म्हणून त्याला मानवाचा उद्धार त्या ठिकाणी साधता आला. असा स्वभाव मनुष्य वंशावळीमध्ये या मानवामध्ये कुणालाही सांभाळता आला नाही आणि म्हणूनच दुसऱ्या आदामाला त्या ठिकाणी यावं लागलं. पहिला मनुष्य आणि ख्रिस्ताला शेवटचा आदाम किंवा दुसरा मनुष्य म्हटले आहे. परंतु आदामाला ख्रिस्तापेक्षा अधिक फायदा होता. पतनासमयी तो नंदनवनात निवास करीत होता. शारीरिक आणि मानसिक शक्तीनिशी त्याच्या ठाई पूर्ण मानवता होती. या दोघांमध्ये हा फरक आहे. पहिला आदाम आणि दुसऱ्या आदामामध्ये. पहिला आदाम हा नंदनवनामध्ये
जिथं सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या होत्या, पाप तिथं नव्हतं. तिथं देव रोज त्याच्याशी भेटत होता. सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, मुबलक होत्या. पापाचा कोणताही लवलेश त्या ठिकाणी नव्हता. अशा वातावरणात पहिला आदाम त्या ठिकाणी राहत होता. तरी देखील त्याला देव स्वरूपाचा जो स्वभाव आहे, दैवी स्वभाव आहे, तो त्या ठिकाणी त्याला जपता आला नाही, राखता आला नाही. परंतु दुसरा जो आदाम आहे, हा दुसरा आदाम 4,000 वर्षानंतर ज्याचा जन्म होतो, परिस्थिती इतकी भयंकर आहे, सर्वत्र पाप आहे, पावलोपावली पाप आहे, पापी मानवाने संपूर्ण सृष्टी भरलेली आहे. सगळीकडे अगदी पापाने किंवा सैतानाने त्या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या दुसऱ्या आदामाला राहायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या आदामाला आपला स्वभाव, दैवी स्वभाव त्या ठिकाणी टिकवून ठेवायचा आहे. जरी तो मानव म्हणून जीवन जगत होता, परंतु जो परमेश्वराने मानवाला मूळ स्वभाव दिलेला आहे, तो मूळ स्वभाव त्याला त्या ठिकाणी जपायचा होता आणि येशू ख्रिस्ताने मनुष्य म्हणून तो स्वभाव त्या ठिकाणी जपलेला आहे. ही गोष्ट ख्रिस्ताची नव्हती. जेव्हा त्याने मानवी स्वभाव धारण केला, तेव्हा 4,000 वर्षाच्या कालावधीत मानवजात पापाने निष्कृष्ट अवस्थेत अधोगतीस गेली होती. या अधोगतीतून वर काढून त्यांचा उद्धार करण्यासाठी ख्रिस्ताने मानव अवतार धारण केला. आदामाच्या अपतित स्वभावाशी तुलना करताना ख्रिस्ताची स्थिती कठीण होती, तरी त्याने ते निष्पाप राहून पार पाडले. अतिशय उत्तम. आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आज देवबाप तुमच्या आणि माझ्या जीवनाकडून हीच अपेक्षा करत आहे. तुमच्या आणि माझ्या बाजूला आज भरपूर पाप आहे, भरपूर चुकीच्या गोष्टी होत आहेत, भरपूर चुकीच्या गोष्टी घडत आहेत, ज्या गोष्टी घडायला नको त्या गोष्टी होत आहेत. अर्थातच वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात एवढंच नाही, तर आपल्या चर्चेसमध्ये, मंडळांमध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या गोष्टी व्हायला नको होत आहे. अशा वेळेस तुम्ही आणि मी देवाने निवडलेले म्हणून, देवाचे लेकरं म्हणून, देवाने बोलावलेले म्हणून, देवाने वेगळे केलेले म्हणून जो दैवी स्वभाव मानवतेमध्ये परमेश्वराने दिलेला आहे, तो आम्ही कसा जपतो हे अतिशय महत्वाचं आहे. देव असं म्हणत नाही की दुसरा आदाम आला, त्यांनी बलिदान दिला आणि तो निघून गेला. याचा अर्थ असा नाही की त्याची जबाबदारी संपत्ती. आपल्याला ही गोष्ट दुसऱ्या आदामाकडून शिकायची आहे. जसा येशू ख्रिस्त त्या भूतलावरती राहिला आणि त्यांनी आपला दैवी आणि मानवी स्वभाव सांभाळला. मानवी स्वभाव इतक्या उत्तम रीतीने सांभाळला की त्यांनी पापाचा लवलेश आपल्या जीवनात येऊ दिला नाही. याचा अर्थ असा आहे की आज आपण येशू ख्रिस्ताकडून, येशू जो मानवमुन्या भूतावरती जगला, त्या मानवाकडून हे आदर्श घेऊन आपण सुद्धा पापाचा आपल्या जीवनामध्ये लवलेश येता कामा नये. पापापासून स्वतःला आपण कसं दूर ठेवू, ह्या गोष्टीसाठी आज आपणही प्रयत्न करू शकतो. आणि ही खूप मोठी गोष्ट येशू ख्रिस्त आम्हाला शिकवत आहे किंवा सांगत आहे. पापाने टाकलेली मानवी स्वभाव ख्रिस्ताने ज्यावेळी धारण केला, त्यावेळी इतरांना अनुभव घ्यावी लागणारी मानसिक व शारीरिक दुर्बलता यांच्या अधिपत्याखाली जाणे त्याला भाग पडले. त्याचा मानवी स्वभाव दुर्बलतेने वेचलेला होता. आपल्या दुर्बलतेची त्याला जाणीव होती. आपल्याला मरणातून तारावाय जो समर्थ आहे, त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेचा दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली. अशा रीतीने मानवाच्या दुर्बलतेशी आणि गरजेशी तो एकरूप झाला. ज्यावेळेस प्रभू ख्रिस्ताच्या लक्षात आलं की मानवतेच्या ह्या दुर्बलतेच्या अवस्थेत राहणं स्वतःच्या सामर्थ्याने निश्चितच अशक्य आहे, अशा वेळेस त्यांनी स्वर्गीय पित्याकडे प्रार्थनापूर्वक देवाशी नातं घनिष्ठ ठेवून ह्या सर्व गोष्टीवरती विजय मिळवला. आज देखील ही एक मोठी गोष्ट प्रभू ख्रिस्त तुम्हाला आणि मला शिकवत आहे. जर आपण देवाशी एकनिष्ठ राहिलो, देवाशी प्रार्थनामय जीवन आपण जगत राहिलो, तर निश्चित आपण बऱ्याच गोष्टीवरती विजय त्या ठिकाणी मिळवू शकतो. आणि म्हणून गेत्सेमने बागेत येशू ख्रिस्त अतिशय अशक्त होऊन, अतिशय लीन आणि नम्र होऊन त्या ठिकाणी आपल्या पित्याकडे प्रार्थना करत आहे. तो प्रार्थना हीच करत आहे की एक मानव म्हणून, दुर्बल मनुष्य म्हणून ह्या सर्व परिस्थितीला सामोरे जाणे निश्चितच अशक्य आहे. आणि म्हणून तो पित्याकडून ह्या सर्व गोष्टीसाठी सामर्थ्य त्या ठिकाणी तो मागत होता किंवा मिळवत होता. आज तुम्ही आणि मी ह्या भूतलावरती
ह्या भयंकर पापमय जगामध्ये वावरत असताना, जीवन जगत असताना पित्याच्या मदतीशिवाय, स्वर्गीय पित्याच्या मदतीशिवाय आपल्या ह्या दुर्बल मानवी जीवनाकडं जसं आपण पाहतो, आपल्याला हे पापाशी दोन हात करणं निश्चितच कठीण जाणार आहे. परंतु जर आपण पित्यावर अवलंबून राहिलो, प्रार्थनापूर्वक जर आपण येशूशी, परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलो, तर निश्चित आपणही त्या सर्व गोष्टीवरती विजय मिळवू शकतो. जसं येशू ख्रिस्ताने एक मानव म्हणून ह्या सर्व गोष्टीवरती विजय मिळवलेला आहे. अशा रीतीने ख्रिस्ताची मानवता ही आदामी मानवता नव्हती. म्हणजे अपतित आदामाची मानवता पतित मानवतेची मानवतेचीही नव्हती. म्हणजे पापानंतर आलेली हर एक बाबतीतील आदामाची मानवता ही आदामी नव्हती, कारण तिच्यात पतित मानवाची निरपराधी दुर्बलता होती. ती पतित नव्हती कारण नैतिक भ्रष्टतेच्या पातळीवरती केव्हाही आली नव्हती. म्हणून ती शब्दशः आमची मानवता होती, परंतु विपरहित. मोह प्रसंगी त्याचा अनुभव, मोहाचा ख्रिस्तावर कसा परिणाम झाला, त्याचा प्रतिकार करणे त्याला कठीण होते किंवा सोपे होते. ज्या प्रकारे त्याने मोहाला तोंड दिले त्यावरून तो खरा मानव होता हे सिद्ध होते. सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता. ख्रिस्त सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, यावरून तो मानवी स्वभावाचा सहभागी होता असे दिसते. मोहपाश आणि पापात पडण्याची शक्यता ही ख्रिस्ताच्या जीवनात लागू होती. त्याच्या जीवनात पाप करण्याची शक्यता नव्हती, तर तो मानव झाला नसता. तसेच आमच्या उदाहरणही ठरला नसता. ख्रिस्ताने मानवी स्वभाव त्याच्या सर्व दुर्बलता सहित धारण केला, त्याप्रमाणे तो मोहपाशातही पडू शकला असता. या ठिकाणी अतिशय सुंदर असं सांगितलेलं आहे की त्याचं मानव होणं हे पाप करण्यासाठी शक्यता, भयंकर शक्यता होती, परंतु प्रभू ख्रिस्ताने कोणतंही पाप केलेलं नाही. सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे त्याची पारख कशी झाली असेल, सर्व प्रकारे किंवा प्रत्येक बाबतीत त्याचा यांचा अर्थ असा नाही की आज प्रत्यक्षात तो आम्हावर मोह येतात. तंतोतंत तेच मोह त्याच्यावर आले. नीतीभ्रष्ट करणारे टीव्ही कार्यक्रम पाहण्याचा मोह किंवा गती नियम मोडण्याचा मोह त्याच्यावर कधी आला नाही. सर्व मोहामध्ये प्राथमिक प्रश्न हा आहे की आपली इच्छा देवाच्या स्वाधीन करावी किंवा नाही. मोहाला तोंड देताना येशूने नेहमी देव इच्छेला प्राधान्य दिले. जरी तो मानव होता तरी दैवी सामर्थ्यावर सर्वस्वी अखंडितपणे अवलंबून राहून उग्र मोहाला त्याने विरोध केला. आता प्रभू ख्रिस्ताच्या जीवनात ज्यावेळेस तो मानव म्हणून जीवन जगत होता, त्याला मोह आले किंवा त्याला मोहात पाडले गेलं नाही असा अर्थ नाही. त्याच्यावर देखील मोह आले, त्यालाही मोहात पाडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु प्रभू ख्रिस्ताने पित्याच्या मदतीने, प्रभू परमेश्वराच्या मदतीने या सर्व मोहावरती विजय मिळवलेला आहे. मोहावर विजय झाल्यामुळे मानवतेच्या दुर्बलतेबद्दल सहानुभूती दाखविणे ख्रिस्ताला शक्य झाले. त्याच्यावर अवलंबून राहिल्याने मोहावर आम्हाला विजय प्राप्त होतो. देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. इब्री पहिले करीत 10:13. ख्रिस्ताला आमच्या प्रमाणे सर्व काही पारखण्यात आले तरी तो पापविरहित राहिला. या रहस्याचा उकल मरते मानवाला करण्यात आला नाही, ही जाणीव आम्हाला होणे अगत्याचे आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज पावलोपावली मोह आहेत. अगदी क्षणाक्षणाला मोह आपल्यावरती सैतान टाकत असतो, परंतु ह्या मोहावरती जर आम्हाला विजय मिळवायचा आहे, तर आज आम्हाला प्रभू ख्रिस्ताचा आदर्श घेणं हे अतिशय गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला असं दिसतं की जेव्हा 40 रात्र उपवास केला, त्यावेळेस सैतान प्रभू ख्रिस्ताला मोहात पाडण्याच्या प्रयत्नात येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्या सर्व मोहावरती येशू ख्रिस्ताने विजय मिळवला. आणि ह्या सर्व गोष्टी का शक्य झाल्या? कारण की त्याचं पित्याशी असलेलं घनिष्ठ नातं, पित्याशी असलेलं प्रार्थनेचं नातं, पित्याच्या योजनेशी असलेलं त्याचं नातं, पित्याच्या त्या तारणाच्या योजनेशी असलेलं त्याचं नातं, त्याचा हेतू उद्देश त्याच्या डोळ्यासमोर अगदी स्पष्ट होता की मला मानवतेच्या उद्धारासाठी स्वतःला पित्याच्या इच्छेमध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे.
आज जर आमचा हेतू उद्देश स्पष्ट असला, आज जर आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याशी प्रामाणिक राहिलो, आमचं जर नातं स्वर्गीय पित्याशी घनिष्ठ राहिलं, आम्ही जर प्रत्येक गोष्टीसाठी देवावर अवलंबून राहिलो, प्रार्थना करीत राहिलो, तर खात्री बाळगा की आम्हीही बऱ्याच मोहावरती विजय मिळवू शकतो. आणि आजच्या दिवसामध्ये मोह हे वाढत चाललेले आहे आणि आम्हाला पापात पाडण्यासाठी सैतान अनेक प्रकारच्या युक्त्या दिवसेंदिवस वाढवत आहे किंवा त्या वाढत चाललेल्या आहेत. 10 वर्षापूर्वी ज्या गोष्टी आमच्याकडे नव्हत्या त्या आज भरपूर प्रमाणात आहेत. आणखीन पुढील वर्षात आणखीन त्या वाढत जातील, आणखीन वाढत जातील. जसं जसं ज्ञान वाढेल, जसं जसं ज्ञान वाढेल तसं सतत सैतान अनेक गोष्टीने आम्हाला मोहात पाडण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आम्ही देवाच्या वचनात स्थिरावणं, प्रार्थनेत स्थिरावणं हे अतिशय गरजेचं आहे. आपण एक पाऊल उचलला तर आमच्या समोर 100 मोह त्या ठिकाणी असणार आहेत. अशी परिस्थिती येणाऱ्या दिवसात येऊ शकते. म्हणून आज आमच्याकडे एकच पर्याय आहे. पर्याय हा आहे की आम्ही प्रार्थनेत भक्कम झालो पाहिजे. आम्ही देवाशी एकनिष्ठ झालो पाहिजे. देवामध्ये आम्ही मजबूत होणं हे खूप गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत आपण देवाच्या अधीन होत नाही तोपर्यंत आपण सैतानाला किंवा त्याच्या मोहाला अडवू शकत नाही. वचन सांगतं त्याप्रमाणे आपण जर देवाकडे आलो तर निश्चित आपण सैतानाला अडवू शकतो. परीक्षेत दुःख भोगिले. परीक्षा होत असताना ख्रिस्ताने दुःख भोगिले. दुःख सहनाच्या द्वारे तो परिपूर्ण झाला. परीक्षेच्या तीव्रतेचा त्याला अनुभव आल्यामुळे आम्हावर परीक्षा आल्यानंतर तो प्रत्येकाला मदत करेल हे आम्ही समजून घेतले पाहिजे. जी परीक्षा मानवाची होते त्या परीक्षेच्या दुःखामध्ये मानवतेशी तो एकरूप झाला. परीक्षेत ख्रिस्ताला कसे दुःख झाले, जरी तो पापमय देहासारखा होता तरी त्याच्या आध्यात्मिक सामर्थ्यात पापाचा गंधही नव्हता. त्यामुळे साहजिकच त्याचा पवित्र स्वभाव आणि संवेदनक्षम होता. कोणत्याही पाप संबंधात त्याला अति वेदना झाल्या. त्याच्या पूर्ण पावित्र्याच्या प्रमाणात त्याला दुःख सोसावे लागले म्हणून इतरांपेक्षा ख्रिस्ताला परीक्षेत अधिक दुःख झाले. ख्रिस्ताला किती दुःख भोगावे लागले अरण्यातील, गेत्सेमने बागेतील आणि गोलगोथा येथील त्याच्या अनुभवावरून प्रगट होते की रक्त पडेपर्यंत त्यांनी प्रतिकार केला. त्याच्या पवित्र्याच्या प्रमाणातच ख्रिस्त नाही तर त्याच्यावर आलेली परीक्षा आम्हा मानवापेक्षा फार भारी होती. पी.एफ. वेस्कॉटीने टिप्पणी केलेली आहे की पाप्याला परीक्षेच्या वेळी सहानुभूती दाखविणे त्याने घेतलेल्या पापी अनुभवावर अवलंबून नाही तर त्याच्या पापाच्या परीक्षेच्या तीव्रतेवर आहे आणि त्याची प्रखरता केवळ निष्पापी व्यक्तीला जाणवते. जो पडतो तो शेवटचा ताण येण्या अगोदरच शरण जातो. एफ ब्रुस यांच्याशी सहमत होऊन म्हणतो की तथापि मानव सहन करू शकत होता अशा परीक्षेच्या हरेक प्रहारावर त्याने मुकाट्याने सहन करून विजय संपादन केला आणि हे करीत असताना देवावरील त्याचा विश्वास ढळला नाही किंवा त्याच्या आज्ञापालनात ढिलाई झाली नाही. अशा सहनशीलतेत असामान्य मानवी दुःखापेक्षा अधिक अंतर्भूत आहे. आपण थोडीशी कल्पना करूया की घरामध्ये खूप काम पडलेलं आहे आणि आपली आई खूप सकाळपासून काम करत आहे, कष्ट करत आहे. तिच्याकडे दुसरा पर्याय नाही. तिला करावंच लागतं. आणि सकाळची दुपार, दुपारची संध्याकाळ झाली तरी ती थांबत नाही, थकत नाही. कारण की तिला माहीत आहे हे मलाच करणं आहे. त्याच्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. जर तिने त्याच्यामध्ये टाळाटाळ केली किंवा जर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे न करण्याचं जर तिने थोडीशी कचुराई केली तर निश्चित त्याचा परिणाम कुटुंबावरती, लेकरांवरती निश्चितच विपरीत होऊ शकतो. आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो, येशू ख्रिस्तावरती मोहावरती मोह आले, परीक्षेवरती परीक्षा आल्या. परंतु येशू ख्रिस्ताला माहित होतं की मानव म्हणून मला निष्पाप राहणं, पापापासून स्वतःला अलिप्त ठेवणं हा एकमेव पर्याय माझ्याकडे आहे. पर्याय मला जपणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने पापाचा लवलेशही त्याच्या जीवनात येऊ दिला नाही. आज तिथपर्यंत शेवटपर्यंत येशू ख्रिस्ताने परीक्षेवरती विजय मिळवला, मोहावरती विजय मिळवला. कारण की अल्टिमेट गोल, हेतू उद्देश आम्हाला माहित आहे की तो मानवाच्या तारणासाठी येशू ख्रिस्त स्वतःला शुद्ध आणि पवित्र ठेवत होता. सुरुवातीला आपण जसं म्हणालो की
बली देण्यासाठी निष्पाप कोकरा म्हणून प्रभू ख्रिस्ताकडे त्या ठिकाणी बघितलं जात होतं. जसं योहान म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा, निष्पाप कोकरा. आणि तो निष्पाप कोकरा वधस्तंभावरती त्या ठिकाणी मानवाच्या उद्धारासाठी, मानवाच्या तारणासाठी बली जाणार होता. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी निष्पाप राहणं, पापापासून दूर राहणं हे गरजेचं होतं. आणि म्हणून तो शेवटपर्यंत त्याच्यामध्ये तो टिकून राहिलेला आहे. मी थोडस सुरुवात करतो आणि मग पुढील अभ्यास आपण उद्या घेऊया. ख्रिस्त पाप करू शकला असता काय? ख्रिस्त पाप करू शकला असता काय या प्रश्नावर वेगवेगळी विचारसरणी आहे. फिलिप स्पाक याच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत. त्याने म्हटले, प्रारंभापासूनच ख्रिस्ताला अनिर्बंधित निष्पापाची ईश्वरदत्त देणगी असती किंवा त्याच्या हातून पाप घडणे अशक्य आहे असे जर असते तर तो खरा मानव होऊ शकला नव्हता किंवा अनुकरण करण्यास तो आमचा आदर्श राहू शकला नव्हता. म्हणजे त्याचे पावित्र्य स्वसंपादित कृती आणि स्वाभाविक गुणवत्ता ठरवण्याऐवजी ते आकस्मिक किंवा उथळ दान देऊन त्यांची परीक्षा आभासयुक्त प्रदर्शन झाली असती. कार्ल अलमन दुजोरा देऊन म्हणतात, मोहाच्या इतिहासाबद्दल कसेही स्पष्टीकरण केले तरी त्याला काही महत्व राहत नाही. आणि इब्रिकराच्या पत्रातील विधान जो सर्व प्रकारे आपल्याला पारखलेला होता तो अर्थहीन होईल. पुढचा जो अभ्यास आहे की येशू ख्रिस्त किंवा ख्रिस्त पाप करू शकला असता काय? आणि आम्हाला जर ह्या गोष्टीची शक्यता जर पडताळायची असली तर जर तो जर पूर्ण मनुष्य होता तर होय, तो पाप करू शकला असता. परंतु त्यांनी पाप केलं का? नाही. त्यांनी पाप केलं नाही. करू शकला असता का? तो पूर्ण मनुष्य होता. आणि ह्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे की मानव म्हटल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये हे पाप सहज त्याच्या हातून होऊ शकतं. परंतु येशू ख्रिस्ता कोणत्याही प्रकारे पाप केलं नाही. पापाचा लवलेश त्याच्या जीवनात नव्हता. परंतु त्या पापावर विजय मिळवण्यासाठी, मोहावर विजय मिळवण्यासाठी सदोदित त्या ठिकाणी परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला. किंबहुना तितक्याच प्रामाणिकपणे त्याने मनुष्याचं जीवन या भूतलावरती तो जगलेला आहे. आपण पुढच्या अभ्यासामध्ये आणखीन याच्यावरती अधिक चर्चा करणार आहोत. उद्या आपण येशू ख्रिस्ताचे दोन स्वभाव काल आणि आज शिकलेलो आहोत. एक म्हणजे दैवी स्वभाव आणि आज आपण मानवी स्वभाव हे शिकलेलो आहोत. आणि हा मानवी स्वभाव जो परमेश्वराने प्रभू ख्रिस्ताने या भूतलावरती जगून दाखवला, तो एवढ्यासाठीच आम्हीही त्याचा आदर्श घ्यावं. त्याच्यासारखं आपणही एक पवित्र, देवाला आवडणार, देवाला उंचवणार, ज्या स्वभावामुळं, ज्या मानवी जीवनामुळं लोक स्वर्गीय पित्याला ओळखतील असं जीवन आपणही जगावं ही परमेश्वराची इच्छा आहे. देवबाप हे अधिक उत्तम रीतीने समजून घेण्यासाठी आपल्याला सहाय्य करो. देवपुत्र ह्या विश्वास अंगीकाराचा आपण अभ्यास करीत असताना निश्चित अतिशय महत्वाच्या गोष्टी देव तुम्हाला आणि मला शिकवत आहे. देवा तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू व्हेरी मच.